लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे आपल्या साहित्यातून अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा व अंधश्रद्धा यावर सातत्याने प्रहार करताना दिसतात. 2 मार्च 1958ला मुंबईमध्ये पहिले दलित साहित्य संमेलन भरले होते. त्याचे अध्यक्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. त्यांचे त्या काळचे ते अध्यक्षीय भाषण खूपच गाजले. त्यातील एका वाक्याने वैदिक धर्म संकल्पनाच हादरून गेली. तर्कशुद्धता, विज्ञानवादास प्रमाण मानून ते म्हणाले होते की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली आहे या अवैज्ञानिक भ्रामक संकल्पनेतून आणि अंधश्रद्धेतून भारतास त्या काळी त्यांनी मुक्त केले आणि दलित व श्रमिकास त्यांच्या श्रमाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना प्रतिष्ठा दिली आणि त्याचे अध्यात्म सांगितले. डॉक्टर अण्णाभाऊंची डोळे नावाची एक कथा आहे. या कथेतील गीता या नायिकेस तिचे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी तिचा नवरा तिला विशाळ गडावरील बाबाकडे घेऊन जातो. तो बाबा तिला उकळत्या तेलातून तू पापी नाहीस म्हणून पैसा काढायला सांगतो. तेव्हा गीता स्पष्ट नकार देते आणि त्या उकळत्या तेलातील पैसा तुम्हीच काढा की मी पापी आहे म्हणून. गीताचा तेलातील पैसा काढण्यास नकार देणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला दिलेला सन्मान आणि ऊर्जा याचाच हा प्रकार आहे. उकळत्या तेलातील पैसा काढणे ही त्या काळी प्रचंड प्रचलित असलेली अंधश्रद्धा. या अंधश्रद्धेतून संपूर्ण समाजास अण्णाभाऊ बाहेर काढताना दिसतात. किंवा चिखलातील कमळ या कादंबरीत मायालेकीचा एक खूप सुंदर संवाद आहे. तिची आई मुरळी असते आणि मुलीला मुरळी म्हणून सोडायची असते. त्यावेळेला ती मुलगी आपल्या आईला सवाल करते की आई, अगं तुझा बी नवरा देव आणि माझा बी नवरा देव, कसं ग हे? असा एक प्रश्न निर्माण करून अण्णाभाऊंनी या वाघ्या मुरळी प्रथेवर प्रचंड असा प्रहार केला आहे. अंगात येणे व पोतराजकी आपल्या लेखनातून अण्णाभाऊ साठे या प्रथांमधून समाजास बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करताना दिसतात. रोगराई किंवा साथीचे रोग हे घाणीमुळे, अशुद्ध पाण्यामुळे व विज्ञान दृष्टी नसल्यामुळे वाढीस लागतात. प्रस्तुत कथेत नायक नाना हा संपूर्ण गावाला शहाणे करतो व गाव अंधश्रद्धेतून बाहेर काढतो. ऐकूयात अण्णाभाऊ साठे यांची एक प्रबोधनपर अतिशय सुंदर कथा, मर्याईचा गाडा. नेहमीप्रमाणे एक विनंती, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. पाऊस पडून खडवं पडलं होतं. आकाश अगदी चांदीच्या भांड्यासारखं लखलखीत दिसत होतं. ढगांचा एकही डाग त्याच्या पाठीवर नव्हता. गावात उदास वाटत होतं. गल्ल्या उगीचच लोळत पडल्या होत्या. सर्व घरं बकास होऊन बसली होती. गावच्या मध्यभागी असलेला पार खिन्नपणे उभा होता. गावकरी गंभीर मुद्रा करून आजूबाजूला बसले होते. स्त्रिया, मुलं हवालदिल होऊन आपल्या भविष्याचा विचार करत होती आणि त्यांचं भविष्य तराजूत हेलकावं खात होतं. गावात मर्याई शिरली याचा विचार करण्यासाठी गाव जमला होता. हा गोकीनं 10 माणसं पडली होती. त्यांचं काय होणार, आणखी कोणावर ही भयंकर पाळी येणार याचा ते विचार करीत होते. गावचे 4 शहाणे म्हातारे पारावर विचारमग्न बसले होते. निर्विकार चेहरा करून ते आपापसात कुजबुजत होते, परंतु ते गावात शिरलेल्या मर्याईचा विचार करीत नव्हते. त्यांच्या डोळ्यासमोर वरच्या आळीचा नामा उभा होता.
त्या चौघा म्हाताऱ्यांना नाना मर्याईपेक्षा भयंकर वाटत होता. वरच्या आळीचा नाना तरुण होता, विचारांचा पाठपुरावा करीत होता. तो करील तशी गावची पोरं करीत होती. गावच्या मुलांनी शिकावं, शहाणं व्हावं, जुन्यानं जाऊन नवं यावं म्हणून तो धडपडत असे. परंतु ते चार म्हातारे त्याच्या नावानं कुडत होते, चरपडत होते. कालचं पोर त्याला काय कळतंय असा त्यांचा दावा होता. त्या चार म्हाताऱ्यात साटवाजी हा देहानं आणि उत्पन्नानं जाड होता. त्याच्या वयानं 60 मागं टाकली होती. त्याच्या वयाचा आणि श्रीमंतीचा दुहेरी दरारा गावात होता. तो उघडा बोडका, अंगावर घोंगडीची खोळ घेऊन बसला होता. निम्म घोंगडं ढोंगणाखाली घेऊन आपल्या गुडघ्यावर दाढी टेकून पुढं बसलेल्या केरूच्या तोंडाकडे टक लावून तो पाहत होता. केरू नडावडा आपल्या थोटक्या मिशा चाचपीत साटवाजीच्या थोटक्या नकाची पाहणी करीत होता. केरू अंगानं किडकिडीत होता. तो जीव घोटाळेपर्यंत बोले, त्यामुळे लोक त्याला बडबड्या केरू म्हणत. आपण कधीच मरणार नाही, आपल्या आयुष्याची कागदपत्र देवाघरी वाळवीनं खाल्लेत असं तो लोकांना सांगे. केरू नंबर 2चा शहाणा समजला जात असे. तिसरा भाऊ बाबाजी यानं 70ची सीमा केव्हाच ओलांडली होती. त्याच्या पाठीवर पोक येऊन तो डोकराप्रमाणे खाली पाहत चाले आणि खाली मुंडी घालूनच जोऱ्यानं बोले. भाऊ कपाळाला हात लावून बसला होता. चौथा म्हातारा दिसाला पहिलवानाप्रमाणे दिसे. त्याचं वय 35 वर्षाचं होतं, पण दुर्दैवानं त्याचे सर्व केस पिकून त्याला जबरीनं म्हाताऱ्याच्या पंक्तीला बसवलं होतं. गावची पोरं त्याला म्हातारबा या नावानं हाक मारीत आणि म्हातारबा रोज औषध लावून पुन्हा पांढऱ्याचं काळं करण्याची शिकस्त करी. असे हे चार म्हातारे एकत्र बसत आणि त्या 300 घरांच्या गावात बसून त्रिखंडाची चेष्टा करीत. कधी ते स्वराज्य मागणाऱ्यांना म्हणत, फुकट माराल, इंग्रजाच्या राज्यात दिवस मावळायचा नाही. शिवारातून गेलेल्या आगगाडीची शीळ ऐकून ते म्हणत, भोत तिच्या भन, ह्याला शोभा आहे का, बैलाशिवाय गाडी नव्ह. आणि नाना तर त्यांना सैतानच भासत असे. एकाएकी केरू म्हणाला, सटवू नाना, ऐकता का. त्याबरोबर सर्व म्हातारे सावध झाले. त्यांनी केरूकडे पाहिलं. सटवाजी दाढी तशीच गुडघ्यावर ठेवून म्हणाला, हां बोला. काय. केरू म्हणाला, माझ्या डोळ्याची पापणी लवतीया, कोणतरी मानणार. त्यानं मरण आणि पापणी याची सांगड घातली आणि एक दीर्घ निश्वास टाकला. कोणीतरी का, शंकर्या जंगमच पुचकणार, लई जार हाय. सटवाजीनं शंकर जंगमाचं भविष्य वर्तवलं. पण मला वाटतं तो पाटलाचा नाण्या आधी मरावा. केरूनं आपली इच्छा व्यक्त केली. होय होय, खरं तो वेगळा आहे. अव तो नाण्या आमासनी गाढव समजतोय. भाऊ बाबाजीनं आपलं मत जाहीर केलं. ते चौघे हळूहळू कुजबुजत होते. मांग, महार, चांबार, कुंभार, न्हावी सर्व गाव जमला होता आणि त्याची त्या चार म्हाताऱ्यांना जाणीव नव्हती. ते आपापल्या विचारात दंग होते. आपला वैरी नानाही येऊन बसलाय हे त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं. शेवटी नाना उठून उभा राहिला. त्याने आपले दोन्ही हात जुळवून कपाळाला लावले आणि सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात तो म्हणाला, सटवू नाना, सटवू नाना, गाव जमला, गाव जमला, सभा सुरू करा, सभा सुरू करा. नानाचा खणखणीत आवाज ऐकून म्हातारे एकदम भानावर आले. त्यांनी चौफेर निरखून पाहिलं आणि भुवया चढवीत सटवाजी म्हणाला, मग करकी सुरू. तसं कसं, तुम्ही वडील हायसा, नाना हसत म्हणाला. आणि केरू चिडून ओरडला, अरे तूच सुरू कर, शेणा हायस तू. त्याचे डोळे गरगर फिरले. असं एकमेकावर येऊ नका, गुरुवानं सूचना केली. गावात मर्याई शिरलिया, त्याचा अगोदर विचार करा. तराणानं हात जोडून विनंती केली. सटवाजीनं खाकरून घसा साफ केला आणि तो मोजक्या शब्दात म्हणाला, गावकरी मंडळी, गावात मर्या शिरलिया, ती लई वंगाळ आहे. त्याला मध्येच थांबवून केरू पुढं बोलू लागला,
मर्याईचा गाडा या गावात शिरलाय. शंकर्या जंगम उशाला पंचांग घेऊन सारखा हाकतोय आणि वकतोय. जर तो जंगम मेला तर पंचांग बघणार कोण? मध्येच नाना उठला आणि ओरडला, हो हो, म्हणूनच आम्ही काय करावं ते सांगा. नानाच्या ओरडण्यानं केरूची जीभ जुळी पडली आणि सटवाजीनं डिरकी फोडली. नाण्या ऐक, आमचं असं मत आहे की आजपासनं गावात 3 शुक्रवार पाळावं, तरच मर्याई आपला हात आवरील. नाहीतर, आणि केरू बोलू लागला, नाहीतर गावाचा कुलकर्णी मरल, माणूस ब्याला उरणार नाही. केरूचं पुढचं बोलणं ऐकून नानानं सवाल केला, हो हो, पण 3 शुक्रवार पाळायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे 3 पाळायचं र. महात्मानं दाढेखाली तंबाखू धरून सांगितलं. पर कसं काय? नानानं त्याला दरडावून विचारलं. ऐक, सटवाजी मोठ्यानं म्हणाला, आजपासनं 3 आठवडे गावात व शिवारात चाक बंद. हो हो, चाक बंद. भाऊनं चाक या शब्दावर जोर दिला. ही चाकं बंद झाली की मर्याईच्या गाड्याची चाकं बंद होणार. महात्बा उर्फ म्हातारबानं उठून खुलासा केला, म्हणजे गाडीचं आणि मोटरचं चाक बंद, आणि ती चाकं बंद झाली की मर्याईच्या गाड्याचं चाक बंद. सटवाजीनं नानाला उत्तर दिलं. हे मला पटत नाही. नाना म्हणाला, नाही पटू दे, तुला काय कळणार? महात्बा उद्गारला. आजाला नातू शिकवतोय, भाऊ ओरडला. मांदळ शाणा झालाय. केरूनं शेरा मारला. गोंगाट वाढला. 4 म्हातारे आळीपाळीनं बोलू लागले. सभेला बाजाराचं स्वरूप आलं. हो हो, नाही नाही, अरे गप्पा, असं जो तो ओरडू लागला. कुणी कोणाचे ऐकत नव्हतं. मग नानानं सर्वापेक्षा मोठा आवाज काढला, अरे मग जाती बी बंद करा. थोडा वेळ सर्व शांत झालं. त्यावेळी केरू ओरडला, अरे जात्याची तळी असते, ती चाकं नसत्यात. नाही पटत मला हे. नानानं डाव्या हातानं कुडमडं वाजवीत म्हणाला. पुन्हा सर्व शांत होऊन ऐकू लागले. तुला नाही पटणार, तू उरफाट्या डोक्याचा आहेस. भाऊनं आपलं डोकं खाली घालून टोमणा हाणला आणि नानाही चिडून म्हणाला, तुझं डोसकं ठावं आहे मला. पुन्हा दंगल माजली. 4ही म्हातारे कुणाचे ऐकून घेण्याऐवजी स्वतःच बोलू लागले. तेव्हा बिर्या धनगर वैतागून म्हणाला, मंडळी, तुम्ही मर्याईचा विचार करताय का डोसक्याचा? या धनगरी सवालानं सर्वांची डोकी ताळ्यावर आली. पुन्हा सर्व शांत झालं. सटवाजीनं नानाला विचारलं, गावात शिरलेल्या मर्याईला काय करावं, सांग तूच. मग नाना शांतपणे म्हणाला, चाकं बिकं बंद करून भागणार नाही. आपण गाव झाडून काढावा. तालुक्यानं औषध आणावं, डॉक्टर आणून माणसासनी टोचावं. हे ऐकून म्हातारे भडकले. केरू नानाकडे हात करून चिडक्या आवाजात म्हणाला, आता रे देवा, ह्याच्या मोहर बोंबलावं का काय? लगेच भाऊ भडकून म्हणाला, मंडळी, ह्यो टोचून छान माणसं मरणार बघा. त्यानं तिरप्या नजरेनं नानाकडं रोखून पाहिलं आणि सटवाजीनं धमकी दिली, नाण्या, मर्याई तुझ्या डॉक्टराच्या उरावर बसायला धरणार नाही. पुन्हा गोंधळ वाढला. पटकुरं झाडून जो तो बोलू लागला आणि पुन्हा गुरव ओरडला. ऐका मंडळी, सर्व शांत झालं आणि गुरव पुढे बोलू लागला, आपण नानाचं बी ऐकूया आणि सटवाजीचं बी ऐकूया. म्हणजे काय करूया? बिर्या धनगरानं खुलाशाची मागणी केली आणि गुरव म्हणाला, 3 शुक्रवार पाळूया, औषध बी आणूया. कबूल? कबूल कबूल. लोक ओरडले. आमासने बी कबूल, सटवाजी म्हणाला. पण 3ऱ्या शुक्रवारी मर्याईचा गाडा गावाबाहेर घालवायचा, हे कबूल आहे का? हा सटवाजीचा सवाल ऐकून सर्वांनी मना डोलवल्या. हे बी कबूल. लोकांनी ओरडून संमती दिली. सभा संपली. लोक उठले. नाना 5-50 गडी घेऊन कामाला लागला.
त्यानं गाव झाडून स्वच्छ केला, सर्व गोटे झाडले, गल्ल्या बोळं अगदी झकपाक केलं आणि तो पुन्हा सटवाजीकडे गेला. नाना परत आलेला पाहून सटवाजी चिंतातूर झाला. हा कसली तरी कुरापत काढणार म्हणून तो चरकला. तोच नाना म्हणाला, सटू नाना, मी तालुक्याला जातो. मग जा की. सटवाजीला हायसं वाटलं, पण मी गाडी घेऊन जाणार आहे. गाडीचं नाव ऐकून म्हातारा चिडला, परंतु राग गिळून तो म्हणाला, गाडी घेऊन जाणार म्हणजे डोसक्यावर घेऊन जाणार काय? छे छे, गाडी झोपून आणि बसून जाणार, नाना म्हणाला. सटवाजी खेकसला, गाडीला कशाला? का तालुक्यासनं लग्नाचं वराड आणायचं आहे? अगा वराड नव्हं, औषध नि डॉक्टर आणायचा आहे, नाना हसत उद्गारला. डॉक्टर आण नाही तर त्याचा बा आण, पण गाडी झोपू देणार नाही, सटवाजीनं दम भरला. मग डॉक्टर का पायानं आणू? नाना गंभीर होऊन म्हणाला, कसा बी आण, पायानं आण नाहीतर गाढवावर आण, पर गाडी झोपू देणार नाही, सटवाजी बिथरून म्हणाला. दोघांचं बोलणं वाढलं. हा हा म्हणता गर्दी जमली. त्यांचे आवाजही चढले. एकमेकावर ते खेकसू लागले. जमलेले लोक त्यांना शांत करू लागले. केरू नलावडा येऊन दाखल झाला आणि बाचाबाचीत भर पडली. माझं वाईच ऐका, नाना म्हणाला. नाही ऐकत, चाक बंद, सटवाजी म्हणाला. बरं, चाक बंद, नाना नमतं घेऊन म्हणाला आणि म्हातारे शांत झाले. मग नाना बोलू लागला. आपल्या शिवारातनं आगीनगाडी रोज जातीया. एका मालगाडीला 60 डबा असतो आणि एका डब्याला 4 चाकं असतात, म्हणजे समधी मिळून 240 चाकं असतात. ती आधी गुमान बंद करा, बंद करा. नानानं बंद करा या शब्दावर जोर दिला. हा आगनगाडीच्या चाकाचा भयंकर हिशोब ऐकून त्या म्हाताऱ्यांची डोकी गरगर फिरू लागली. ते एकमेकाकडे पाहू लागले. आपण काय उत्तर द्यायचं यांना सुचेना. तेवढ्यात नानानं फेर हल्ला चढविला. आगा, बघताय काय? उठा की. अरे आम्ही काय करावं? केरू पुटपुटला. ती गाडी अडवा, नाना हुकमी आवाजात म्हणाला. अरे पर आगीनगाडी कशी काय अडवावी? सटवाजी वैतागल्यावर सुरात म्हणाला. कशी बी अडवा, नाहीतर आडवं पडा, नाना त्यांना पेचात पकडून म्हणाला. आम्ही आडवं पडून मरावं म्हणतोस? सटवाजीनं विचारलं. आणि म्या डॉक्टर गाढवावर आणावा? प्राणावर बेतलं तेव्हा त्या म्हाताऱ्यांनी माघार घेतली. नाना गाडी घेऊन तालुक्याला गेला. डॉक्टर औषधं घेऊन तो गावातला रोग हटला. परंतु सर्व 3 शुक्रवार पाळण्यामुळं झालं असा त्या 4 म्हाताऱ्यांनी हट्ट घेतला व मरियाईचा गाडा वाजत गाजत काढून शिवेबाहेर गेलाच पाहिजे ही मागणी केली. नानाचा नाईलाज झाला आणि मरियाई शिवेबाहेर घालविण्याची तयारी झाली. सरता शुक्रवार होता. लोकांनी गावात आरास केली. घरोघर आंबील घुगऱ्याचा नैवेद्य केला गेला. लहान थोरांचे चेहरे आनंदित झाले होते. त्यांनी मरियाईच्या देवळापुढं गर्दी केली. सुतारानं लहानसा गाडा तयार करून दिला. तो देवळापुढं ठेवला होता. त्यात लहानशी मरियाई बसवली होती. आयाबाया येऊन त्याला नैवेद्य दाखवित होत्या. खण नारळ घेऊन त्याचा त्या गाड्यापुढं ढीक लागला होता. पोरं खिदळत होती. 4 म्हातारे गंभीर मुद्रा करून ते गाडा काढण्याची घाई करीत होते. गाड्याचे पुढारी अभिमानाने सर्वापुढे पाहत होते. त्या गर्दीत नाम्या महार उघडा बोडका उभा होता. त्यानं भंडाऱ्याचा मळवट भरून लिंबाचा ढाळा हातात घेतला होता. त्याच्या पाठीमागं पारठाची म्हातारी केस सोडून मळवट भरून खडी होती. त्या दोघांच्या अंगात मरियाई येणार होती. नानानं कसलंही विघ्न आणू नये याबद्दल साटवाजी, महात्बा, केरूभाऊ हे काळजी घेत होते आणि विजयी दृष्टीनं ते देखरेख करत होते. सूर्यवरती फिरला. नाम्यानं मागं पुढं पाय ठेवून मोठी किंकाळी फोडली.
शिवायचं चाल बघणे. क्षणात त्याचं सर्वांग थरथरू लागलं आणि तो कडुलिंबाचा पाला चापलू लागला. त्याचा तो भयंकर अवतार पाहून पोरं भयभीत झाली. आलं, अंगात आलं. किरूनं गर्जना केली. तोच नाम्याच्या अंगात मर्याई घुमू लागली, कणू लागली आणि परठाची म्हातारी नाम्यापेक्षाही विचित्र आवाज काढून खेकळू लागली. दोन्ही हातांनी खोबरमिठी आपल्या डोक्यावर धरून ती अंगाला आळोके पिळोके देऊ लागली. नाम्या आणि म्हातारी घोबड घुमल्यावानी घुमत नाचू लागले. अंगात आलं, मागं सारा. सटवाजी ओरडला आणि लोक मागं सरले. मर्याईनं रिंगण धरून नाच सुरू केला. वाद्य वाजू लागले. मांगाची हलगी कडाडली. कैकाड्यानं आपली सनई ढगावर रोखून फुंकण्यास सुरुवात केली आणि उस्मान्या अत्ताराचा ताशा पारव्यावर बोलू लागला. त्याच्या तालावर त्याची मुंडीही गडबडू लागली. ढिंगांग डिचांग बिऱ्या धनगराच्या ढोलाचा दणका थेट मेंदूला भिडू लागला. मर्याईच्या नावानं चांग भलं, चांग भलं, चांग भलं, चांग भलं. केरू, सटवाजी, भाऊ व माधवा याने आरोळी ठोकली. त्यांना लोकांनी साथ दिली. त्यांचा आवाज गगनाला पोचला आणि गाडा निघाला. गाडा निघाला होता. नाम्या नाचत होता. दुडक्या चालीवर वाकड्या तिकड्या उड्या मारीत होता आणि परठाची म्हातारी डोकीवरच्या खोबरमुठीसह मान ववाळीत होती. मध्येच उडी मारीत काहीतरी बोलत वाट चालत होती. याच्यामुळं बिघडलाय समाज, जरा तुला वाटू देरला. याच्यामुळं बिघडलाय समाज, जरा तुला वाटू देरला. नाना एका पडक्या भिंतीवर उभा राहून पाहत होता. तो चटकन पुढे येऊन म्हणाला, हो, वाईच थांबा. वाद्य थांबली. देवीची वाट मंदावली. लोक शांत झाले. सटवाजी भडकून पुढे आला आणि म्हणाला, ए दीड शेण्या, गाडा का थांबवलास? नव, देवी कंच्या बाजूला जाणार? नानानं हळूच विचारलं. सटवाजीनं देवीकडे वळून हात जोडले आणि विचारलं, आई, कंच्या बाजूला जाणार तू? मी शिंगट्याकडे जाणार आहे. नाम्याच्या अंगातील देवी म्हणाली आणि लगेच परटाच्या म्हातारीनं तेच पालोपाद आळवलं. हो, शिंगट्याला जाणार. चल बाजूला हो, सटवाजी म्हणाला. पण नाना अधिकच पुढं जाऊन शांतपणे म्हणाला, नव्ह, आम्ही ही मर्याई त्या शिंगट्याच्या शिवाला सोडणार आणि मग मर्याई शिंगट्यात शिरून हा गोक सुरू होणार. मग त्यांना आम्ही काय करायचं? किरूनला नाक उडवीत विचारलं. मग नाना मोठ्यानं बोलला, आगा, त्या शिंगट्यात आमच्या गावच्या 8 पोरी दिल्या त्या. त्याचं काय होणार? ज्यांच्या मुली शिंगट्यात होत्या ते सर्व पुढे येऊन ओरडले, नाही नाही, मर्याईचा गाडा शिंगट्याकडे जाऊ देणार नाही. हा भयंकर कोलदांडा बघून नाम्याच्या अंगातील देवी म्हणाली, अरे बाबानो, मी पाडळीला जाणार. पर आई, पाडळीला बी आमचं पाहुणं आहेत, त्यांचं काय होणार? नाना हात जोडून म्हणाला आणि पाडळी ज्यांचे पाहुणे होते ते सर्व पुढं आले. त्यांनी दंगल केली आणि गाडा पाडळीला जाऊ देणार नाही असा हुकूम झाला. दक्षिण उत्तर या दोन्ही दिशा बंद होऊन मर्याई आणि तिचे सटवाजी, केरू, भाऊ हे पुढारी पेचात पडले. आपल्या पाहुण्यांच्या जीवासाठी निम्मा गाव नानाच्या पाठीशी उभा राहून पाडळीचे नाव काढू नका असे ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याने गाव हादरू लागला. नाम्याच्या अंगातील मर्याई कान पाडून ऐकू लागली. 4 म्हातारे विचारांच्या चिखलात रुतून बसले.
मग मर्याई आपला विचार बदलू लागली. ऐका र. सर्व लोक शांत होऊन ऐकू लागले. म्हाताऱ्यांना आनंद झाला. देवी पुढं म्हणाली, मला मावळच्या बाजूला जायचं आहे. हे ऐकून केरू एकदम पुढे येऊन म्हणाला, हो हो जाऊया. सटवाजीनं उडी मारली, खरंच जाऊया. आणि नाना बोलला, पण देवा मावळतीला खुबी आहे. नी खुबीच आमच्या गावच्या 11 पोरी नांदत्यात. नानानं नाम्यापुढं हात जोडले आणि खुबीकरांचे पाहुणे पुढे येऊन ओरडले, खुबीला मर्यायचा गाडा जाऊ देणार नाही. नाम्याची देवी मागं सरकली. भयंकर बोंबाबोंब सुरू झाली. सर्व गाव ओरडू लागला. कोणी म्हणू लागले खुबीकडे जायचं नाही, कोणी म्हणत पाडळीचं नाव काढू नका, तर कोणी ओरडत होते शिंगट्याला जायचं नाही. मग नाम्यानं आपला मोहरा उगवतीकडे वळवला. परटाची म्हातारी त्याच्या मागून पाय ओढीत निघाली. सटवाजी, केरू, भाऊ ओरडले, बरं देवीला उगवतीला जाऊ द्या. आणि नानाही चिडून म्हणाला, नाही जाऊ देणार. अरे का जाऊ देणार नाही? भाऊ रडकुंडीला येऊन म्हणाला, नाण्या तुझं बरं होणार नाही, मरशील तोंड इचकून. केरूनं शाप दिला. नाना म्हणाला, मरू दे मी, पण गाडा नाही जाऊ देणार. उगवतीला बिचूच आहे. नि बुची त्यात 18 घरं पाहुण्याची आहेत ती. नानानं गर्जना केली. बिचूतकाराचे पाहुणे पुढे आले आणि पुन्हा गोंधळ उडाला. मर्याईच्या 4 वाटा बंद झाल्या आणि हामरी तुमरी येऊन सर्व लोक ओरडू लागले. नाम्याच्या अंगातील देवी कावरीबावरी होऊन किलकिल्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहू लागली. परटाची म्हातारी तर पळून जाण्याच्या बेतातच आली. वाद्य केव्हाच बंद झाले होते. उस्मान्या आता ताशा पाठीवर टाकून गर्दीत शिरला आणि गळ्यात ढोलकं घेऊन बिऱ्या धनगर पुढे गेला. कैकाडी आपली सनई काखेत मारून त्या भयंकर गर्दीत पाहू लागला. बिऱ्या ओरडून म्हणाला, पाडळीत माझी पोरगी आहे, गाडा बंद. त्यानं टिपरी कमरेला खोचून गिरकी मारली. गावाचे पुढारी म्हातारेही चिडून ओरडत होते. भाऊ ओरडत म्हणाला, कोण आडवा येतोय बघतोच मी. आणि एक शेतकरी हातात सोटकं घेऊन ओरडला, येऊ दे पाडलीकर गाडा, ह्या नाम्याचं डोसकंच फोडतो एका दणक्यात. नाम्यानं दोन्ही हात डोक्यावर धरून बैठक मारली. तोच दुसरा म्हणाला, अरे हाण त्याला. तोच नाम्या उठून ओरडला, अगं मला का? देव गेला असा सर्वत्र आवाज उठला. दंगल शांत झाली. मग त्या गाड्याचं काय करायचं याचा विचार झाला आणि मर्याईचा गाडा पुन्हा निखळून देवळात ठेवण्यात आला. जुन्याचा पराभव आणि नव्याचा विजय झाला. त्या 4 म्हाताऱ्यांनी नानाचा विजय कबूल केला आणि त्या दिवसापासून नाण्याऐवजी नाना पाटील अशा नावानं ते त्याला बोलवू लागले. त्यांनी त्याचं पुढारीपण मान्य केलं.